वर्षभरात 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशी खूप महत्त्वाची असते। याच एकादशीला देवशयनी एकादशीसुद्धा म्हटलं जातं। वारकरी संप्रदायासाठी हा सण एखाद्या दिवाळीसारखा असतो। या निमित्तानं राज्यभरातील वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात। मात्र ज्यांना शक्य नाही ते आपल्या शहरातील विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या चरणी माथा टेकतात। आज कोल्हापूरमधील विठ्ठल मंदिरात सकाळपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। मिरजकर तिकटी परिसरातील विठ्ठल मंदिरात पहाटे अभिषेकानंतर श्री विठ्ठलाची सालंकृत पूजा बांधण्यात आली। त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। आज दिवसभर मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। भजन आणि कीर्तनाच्या कार्यक्रमात भाविक तल्लीन झाले होते। मार्केट यार्डमधील श्री विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। दिवसभर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होती। यासह शहरातील भाविक विठोबा, अंबाबाई मंदिरातील विठ्ठल मंदिर, शनिवार मंडप, उत्तरेश्वर चौक विठ्ठल मंदिर, कैलासगडची स्वारी मंदिर, विश्व पंढरी आदी ठिकाणी सुद्धा विविध कार्यक्रम पार पडले। अनेक ठिकाणी भाविकांसाठी खिचडी आणि उपवासाच्या पदार्थांचं वाटप करण्यात आलं। एकंदरीत आज दिवसभर संपूर्ण शहर हे विठ्ठलमय झालं होतं।